उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे. मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत. पण पण काय प्रभो, तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो. तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल, त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल. आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल. तथास्तु. अमर होण्याचं नाही, पण अमरत्वासारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला. त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं. पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिषीचा राजा झाला. रक्तबीज पाताळात असतानाच त्याला महिषासुराच्या वधाविषयी समजलं. महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीनं केल्याचं समजताच तो वेडापिसा झाला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला. पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुनींवर अनन्वित अत्याचार करू लागला. एकीकडे रक्तबीजचा हा हाहाकार